नमस्कार नमस्कार नमस्कार. कन्सेप्ट किड आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. आणि आपण पाहत आहात कन्सेप्ट किड आपले हे बँकिंगचं दर्जेदार, उत्तम, उत्कृष्ट, अप्रतिम आणि अद्भुत असं आपलं हे चॅनल. आणि जसं तुम्ही थंबनेल आणि टायटलला बघितलं असणार आहे की आपण SBI PO च्या अनुषंगाने आजचा हा आपला पूर्ण व्हिडिओ असणार आहे. बट सर नेमकी ह्या SBI PO च्या अनुषंगाने एवढा लेट व्हिडिओ बनवतोय वगैरे नेमकी काय असणार आहे भाऊ वगैरे वगैरे. भरपूर मुलांची एक कम्युनिकेशन चालू होतं, तर त्या अंतर्गत भरपूर मुलांचा डाऊट होता की सर POचं करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, प्रीचं करू की मेनचं करू, कसं करू, माझा पर्सेंटाइल एवढा येतोय तेवढा येतोय वगैरे वगैरे असे नानाविध काय होते मुलांचे डाऊट होते. म्हटलं त्या अनुषंगाने काय करूयात, एक छोटासा व्हिडिओ आपण प्रॉपर पद्धतीने टाकून देऊयात, जेणेकरून काय होईल की मुलांना एक क्लॅरिटी येऊन जाईल. तर आता ह्या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वांट LR बद्दल तर आपण बोलणारच आहोत. म्हणजे काय बोलणार आहोत सर, तुमची ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे तुम्ही कन्व्हे करायला पाहिजे आणि कशा प्रकारे तुमचं स्टडी प्लॅन असायला पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांनी काय स्टडी प्लॅन फॉलो करायला पाहिजे, अगदी त्या पद्धतीने पण आपण काय करणार आहे, याला प्रॉपरली सेग्रिगेट करणार आहोत. फक्त मी एकटाच बोलणार आहे का नाही. तुम्हाला इथे हा दुसरा एक फोटो दिसतोय सुभाष सरांचा, तर सुभाष सर पण तुम्हाला एकदम अप्रतिम आणि एकदम अद्भुत पद्धतीने इंग्लिश बद्दल पण तुम्हाला सांगणार आहेत. की जनरली काय म्हटलं जातं की SBI PO म्हटलं की इंग्लिशचा एक समीकरण त्याच्याशी जोडलं जातं. मग त्याबाबत पण नाही का इंग्लिशचा किती रोल आहे SBI PO च्या अनुषंगात, काय काय करायला पाहिजे, कोण प्रॅक्टिस करताना कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे आणि पेपर देताना तुम्हाला कोणत्या गोष्टींना फोकस करायला पाहिजे, तर ह्या सर्व गोष्टीवरती ते काय करतील, चांगल्या प्रकारे उजेड टाकतील. तर आता आपण बोलूयात की पहिलं, आणि सर नुसतं याच्यावरच बोलणार आहे की नाही, थोडं नोटिफिकेशन बाकीच्या डेटच्या संदर्भात पण आपण स्टार्टिंगला बोलणार आहोत. चला स्टार्ट करायचं. यस यस सर, करून द्या स्टार्ट. ठीक आहे, चला पटकन दिशी. हे आपलं स्वप्न, एक SBI ची पहिली ऍडव्हर्टाइजमेंट आहे 2026 मधली एक्झामची आपल्या बँकिंग क्षेत्रातली. म्हटलं ठीक आहे सर, चला. तर आता याच्यामध्ये तुमचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर शेवटची डेट किती सर, 8 जुलै 2026 तुमची काय लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची इम्पॉर्टंट डेट आहे, आम्हाला इम्पॉर्टंट डेट आहे काय की सर, आम्हाला इम्पॉर्टंट डेट आहे की ऑगस्ट मध्ये आमचे काय प्रिलिमिनरी एक्झाम आहे. जर सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये जर ते बोलताय हॉल तिकीट येणार आहे आणि ऑगस्ट मध्ये एक्सपेक्टेड बोलताय, तर जनरली मला वाटतं की पहिल्या वीक मध्ये त्यांची एक्सपेक्टेड डेट म्हणजे एक्झाम असण्याची दाट शक्यता आहे. तर आपण ऑगस्टचा पहिला वीक धरून प्रॉपरली चालायला पाहिजे. त्याच्यानंतर मेन्स एक्झामचा बोललं तर मेन्स एक्झाम कधी तुमची सप्टेंबर मध्ये आहे, तर हे पण आम्हाला कळलं. आणि सर्वात महत्वाचं काय, बाकीचे इंटरव्ह्यू वगैरे वगैरे सर्व होतील आणि तुमचा ह्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात तुमच्या हातात एक नोकरी असण्याची चांगली संधी आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्येच कळेल की जेव्हा तुमचा पूर्ण सीझन कंप्लीट नसेल झाला, तेव्हा तुमच्या हातात एक सुंदर अप्रतिम नोकरी तुमच्या हातात असू शकते. तर सर माझे क्लरिकलचा पण पेपर निघत नाही, माझं इकडं पण येत नाही वगैरे, मग मी SBI PO करायला पाहिजे का. असे भरपूर मुलं आहे की ज्यांचा क्लरिकलचा पेपर रिझल्ट येत नाही, बट PO लेवल SBI PO मध्ये ते आरामशीर मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं. तर मला वाटतं की नाही का, तुम्ही पेपरनुसार स्वतःला व्हॅरी करू नका, की प्रॅक्टिस करत राहा, प्रयत्न करत राहा आणि फॉर्म भरत राहा आणि त्या पद्धतीने तयारी करत राहा. ठीक आहे, चला एकदा आपण नाही का तत्पूर्वी सिलेबस बघूयात. सिलेबस काय काय, प्रिलिमिनरी एक्झाम करता तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत, जसे आपले बाकीचे एक्झामला असतात, इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग. बट सर बाकीच्या सब्जेक्ट आणि याच्यामध्ये काय फरक आहे भाऊ. मी म्हटलं याच्यात एवढा काय फरक नाही, फक्त काय की तुमचा इंग्लिश कुठेतरी ज्यादा मार्काला आहे. इंग्लिश किती मार्काला आहे सर, तुमचा 40 क्वेश्चन आहे आणि तुमचे 40 मार्काला हा काय इंग्लिश सब्जेक्ट आहे. किती, 40 मार्काला, आणि याला टाइम आहे 20 मिनिटं. किती टाइम आहे, 20 मिनिटं. त्याच्यानंतर क्वांट 30 क्वेश्चन आहे तुमचे, 30 मार्काला आहे, टाइम किती सर, 20 मिनिटं आहे. त्याच्यानंतर रिझनिंग तुमचे 30 क्वेश्चन आहे, 30 मार्काला, आणि टाइम किती सर, 20 मिनिटं. तर असा टोटल तुमचा पेपर किती आहे, 1 तासाचा, आणि किती मार्क आहे सर, टोटल 100 मार्क आहे. आता इथं प्रॉपर पद्धतीने प्रीचा जर हा बघितला तर आम्हाला कुठेतरी कळतं की इंग्लिशला कुठेतरी 40 मार्क आहे, बट टाइम कुठेतरी कमी 20 मिनिटं. तर याच्यावरून एक नाही का सर्वात महत्वाचं एक प्राथमिक गोष्ट ही येते का, तुमचा क्वेश्चन सिलेक्शन खूप जास्त मॅटर करणार आहे इंग्लिशला. कसं काय हो सर, मी म्हटलं जेव्हा क्वेश्चन तुमच्या पुढे समोर ज्यादा असतात ना, तेव्हा शेवटच्या क्वेश्चन पर्यंत प्रॉपर पद्धतीने पोहोचणं हे सर्वात महत्वाचं असतं. म्हणून सांगतो की 20 मिनिटं आहेत, 40 क्वेश्चन आहे, तर तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शन खूप जास्त मॅटर करेल. त्याच्यामुळे तुम्ही 40 क्वेश्चन पर्यंत प्रॉपर पद्धतीनं पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यातले जे सोपे किंवा तुमच्या टप्प्याटप्प्यातले क्वेश्चन आहे ते पिक करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इंग्लिशचं झालं सर क्वेश्चन सिलेक्शन. क्वांटला आणि एलआरला बेनिफिट काय, क्वांटला आणि एलआरला बेनिफिट सर आमच्या बाकीच्या एक्झामला पण 20 मिनिटं असतात, बट कुठेतरी क्वेश्चन 35 असतात. मग क्वेश्चन वाढले
क्वेश्चन वाढले तर आमचं क्वेश्चन सिलेक्शन करण्याकरता काय होतं की थोडेसे गोष्टी काय होतात की अजून आमच्यावर काय येतं तो भार येत असतो. बट इथं 20 मिनिटात 30 क्वेश्चन आहे, तिथं क्वेश्चन सिलेक्शनला तुम्हाला थोडंसं कुठंतरी काय होणार आहे, आधार होणार आहे. इथं पण एलआरला 20 मिनिटात 30 क्वेश्चन आहे, तर इथं पण तुम्हाला काय होणार आहे, थोडाफार आधार होणार आहे. बट क्वांट आणि एलआर मध्ये घेण्याची काळजी कोणती ती आपण पुढं डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर हे फक्त आपल्याला ओव्हरलुक होतं स्टार्टिंगला. त्याच्यानंतर पुढचं आहे की नाही का मेन्स करता काय काय होतं. मेन्स करता तुमचं बघितलं तर रिझनिंग करता 40 क्वेश्चन आहे, 60 मार्काला आणि 50 मिनिटं टाइम आहे. त्याच्यानंतर क्वांट करता 30 क्वेश्चन आहे, 60 मार्काला आहे आणि टाइम किती सर 45, म्हणजे पर क्वेश्चन तुम्हाला इथं 2 मार्काला आहे, टाइम 45 मिनिट आहे. त्याच्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी आणि बँकिंग नॉलेज 60 क्वेश्चन आहे, 60 मार्काला आहे आणि टाइम पुन्हा किती आहे सर 45 मिनिट आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश आहे, 40 क्वेश्चन आहे, 20 मार्काला आहे आणि टाइम किती सर 40 मिनिट आहे. म्हटलं ठीक आहे. आता इथे व्यवस्थितरित्या बघितलं मेन्सला तुम्हाला रिझनिंग, क्वांट आणि फायनान्शियल अवेअरनेस तर जास्त मार्काला दिसत आहे, 60 आणि इंग्लिश फक्त तुमचं 20 मार्काला आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह तुमचं 30 मार्काला आहे. हे दोन्ही मिळून तुमचं 50 मार्काला इथं इंग्लिश होतं आणि बाकीचं तुमचं इकडं ह्या पद्धतीने काय होतं की प्रॉपरली तुमचं क्वांट, एलआर आणि जीए वगैरे काय प्रॉपर पद्धतीने आहे. तर हा काय होता आमचा मेन्स करता प्री क्वालिफाय झाल्यानंतर मेन्स करता आमचा काय होता हा सिलेबस होता. आणि मेन्स एक्झाम कधी होती आपण बघितली ती सप्टेंबर मध्ये तुमची मेन्स एक्झाम असणार आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर एक्सपेक्टेड प्रिलिम्स एक्झाम हे बघितलं, मेन्सचं पण बघितलं आपण कधी होतं काय होतं ते. ओके ठीक आहे. चला येस, आता आपल्याला बघायचं की नाही का सर क्वांट करता काय करायला पाहिजे आणि एलआर करता आम्ही काय करायला पाहिजे. सर्वप्रथम अप्रतिम पद्धतीनं व्यवस्थितरित्या बघा. आम्ही आता बोलतोय पहिलं क्वांट बद्दल बोलतोय प्रॉपर पद्धतीने बघा. तर क्वांट जो सेक्शन आहे तर त्याला तुम्हाला होते सर 20 मिनिटं होते. 20 मिनिटात तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करणे सर 30 क्वेश्चन सॉल्व्ह करणे, 30 क्वेश्चन सॉल्व्ह करणे. आता साधारणतः आपण बोलून घेऊन साधारणतः रफली आपण बोलूयात की आपल्याकडे किती दिवस आहे, 30 दिवस आहे. किती दिवस आहे आपल्याकडे 30 दिवस आहे. तर आता क्वांट मध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे ह्या पुढील 30 दिवसात ते सर्वात महत्वाचं आहे. बट मला वाटतं की नाही का काय करायला पाहिजे हे सर्वांकरता सेम कॉमन असणार आहे का, मला वाटतं की कॉमन नसायला पाहिजे. प्रत्येकाची लेवल डिफरंट आहे, प्रत्येकाचे पॉईंट डिफरंट आहे. तर मला वाटतं की त्या अनुषंगाने तुमचा स्टडी प्लॅन असायला पाहिजे. बट इथून मला एक काय तर 20 मिनिटात 30 क्वेश्चन आहे तर तुमचा क्वेश्चन सिलेक्शनचा जो काय भार आहे तो कुठेतरी कमी होणार आहे. म्हणजे क्वेश्चन सिलेक्शन तुमचं प्रॉपरली होण्याची दाट शक्यता आहे. फक्त तुम्हाला ते क्वेश्चनची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन जे पिक करताय ते फास्ट मध्ये सॉल्व्ह करता आले पाहिजे. मग त्याच्याकरता आम्हाला काय काय करायला पाहिजे. तर सर्वात प्रथम आपण बघूयात की ज्यांचे पर्सेंटाईल फॉर एक्झाम्पल प्रीला 80% वरती येत आहे ओव्हरऑल पर्सेंटाईल, क्वांट, एलआर, इंग्लिश तिन्ही मिळून 80% वरती ज्यांना पर्सेंटाईल येत आहे तर अशा मुलांनी काय करायला पाहिजे आणि बाकीच्या मुलांनी काय करायला पाहिजे आपण ते बघूया. 80% म्हणजे काय सर, सर्व मॉकला 80च्या वरती नाही. जर तुम्ही 10 मॉक देत असाल तर 10 मॉक पैकी कमीत कमी तुमच्या 7 मॉकला 80च्या वरती किंवा 80च्या नियर अबाउट जर तुमचा पर्सेंटाईल असेल किंवा 10 मॉकचे पर्सेंटाईल तुमचा 10 मॉकच्या पर्सेंटाईलचा अवरेज 80च्या दरम्यान येत असेल तर अशा मुलांनी काय करायला पाहिजे. तर तुम्ही साधारणतः सध्यापासून 15 जुलैपर्यंत 15 जुलैपर्यंत तुम्ही मेन्स वरती फोकस करायला पाहिजे. मॅक्झिमम मेन्स वरती फोकस करायला पाहिजे. मग सर प्रीचं करायचंच नाही का, मेनला हो प्रीचं करायला पाहिजे. प्रीचं काय करायला पाहिजे ह्या मुलांनी, प्रीचं अशा गोष्टी करायला पाहिजेत जसं की मॉक द्यायला पाहिजे. मॉक डेली का सर, मी बोलेल डेली नाही दिली तरी चालेल, अल्टरनेटला मॉक दिली तरी चालेल प्रीची, ज्यांची 80% वरती येत आहे. आणि मग सर दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे वाटतं की मला प्रीला एखाद्या गोष्टीवर काम करायचं, फॉर एक्झाम्पल त्यांना वाटतं की क्वांटचे मला वर्ड प्रॉब्लेमला थोडीशी कमान आणायची, अजून मला वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची, तर त्या मुलांनी दुसऱ्या दिवशी काय करायची ती प्रॅक्टिस करायची. पहिल्या दिवशी जे मॉक मधून त्यांना वाटतं की माझं ह्या गोष्टीवरती स्पीड कमी वाटतोय, ह्या गोष्टीवरती मला कॉन्फिडन्स कमी वाटतोय, ह्या गोष्टीला मला टाइम थोडा जादा जातोय, हे जे मॉकचं तुम्ही अनालिसिस केलंय पहिल्या दिवशी मॉक देऊन, त्या मॉकच्या अनालिसिस मधून ज्या काही गोष्टी शिकायला भेटल्या त्या काय करायच्या 5 ते 6 दिवस काय करायची त्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची दुसऱ्या दिवशी. सिमिलरली बाकीचं नवीन गोष्टी कळतील तुम्हाला, तर एक साईडला मॉक एक साईडला प्रॅक्टिस, असा हा सिनेरिओ तुमचा प्रॉपर पद्धतीने चालला पाहिजे. म्हणजेच तुम्ही इथं म्हणू शकता की जे तुमची वीक टॉपिक आहे किंवा जे तुम्हाला वाटतं की अजून चांगल्या प्रकारे आम्ही इम्प्रूव्ह करू शकतोय
अशा टॉपिकला काय करायचं तुम्हाला त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करायची. आणि मेनचं काय करायला पाहिजे, मेनचं तुमचं प्रॉपरली चालू ठेवायला पाहिजे. जर तुमचं मेनची प्रॅक्टिस चालू असेल तर प्रॅक्टिस चालू ठेवा. जर मेनच्या जर तुम्ही मॉक देत असाल, आणि मॉक कोणी द्यायला पाहिजे, जर मला वाटतं की जर तुम्ही मॉकचं कोणती पण मेनची मॉक घेतली आणि त्याला पर्सेंटाईल किती येत आहे काय येत आहे व्हॉटेवर जे काय येत असतील ते काही त्याच्याशी घेणं देणं नाही. बट जर तुम्ही जी मॉकचं ज्यावेळेस अनालिसिस करता विदाउट सोल्युशन बघता जर तुम्हाला 70, 75, 80% त्यातले क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल तर अशा टायमिंगला मी म्हणेल की तुम्ही नाही का सेक्शनल मॉक आणि फुल लेंथ मॉक प्रॉपर पद्धतीने द्यायला पाहिजे. आणि ज्या मुलांचं मेन्सला पण चांगले पर्सेंटाईल येत आहे सेक्शनल मॉकच्या मेन्सला तर त्यांनी फुल लेंथ मॉक जास्त द्यायला पाहिजे जुलैपर्यंत. आणि पुढे पण तुम्हाला फुल लेंथ मॉक जास्तीत जास्त तुमच्या हाता करून फुल लेंथ मॉक मेन्सच्या गेल्या पाहिजेत, ज्यांची लेवल अप्रतिम आहे मेन्सला पण. बट फक्त ज्यांचे प्रीला 80 मेन्सला एवढा कॉन्फिडन्स नाहीये तर अशा मुलांनी आठवड्यातून 2 ते 3 किंवा 2 ते 3 प्रत्येक सेक्शनचे सेक्शनल मॉक द्या, त्यांचं अनालिसिस करा. सेक्शनल मॉक द्या, त्यांचं अनालिसिस करा. आणि जर शक्य असेल जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल किंवा एखाद्या क्लासेसवर जाऊन एखाद्या मेंटर कडून जर तुम्ही काय करत असाल मॉकचं अनालिसिस करत असाल, जर जे पॉईंट तुम्हाला वाटतंय की तिथून तुम्हाला जे पॉईंट काय तर की मी इथं कमी पडतोय त्या पॉईंटवर येणारे 8, 9, 10 दिवस काय करायचं प्रॉपरली काम करायचं, त्याची प्रॅक्टिस करायची. तर मला वाटतं तिथून तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट होईल. आणि सर असं आमच्याकडे कोणीच नाही मग मित्रात काय करायचं 10 दिवसातून एखाद्या मॉकचं अनालिसिस करा, तिथून पुढे तुम्हाला फायदा होईल. हे कोणाचं होतं 80% अबोव्ह होले. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरीमध्ये येत आहे ज्यांना 60% 65% टू 75% अराउंड आहे. हे 75च्या पुढचे मी 80च्याच कॅटेगरी किंवा 80 पर्यंतच घेतो, परत तुमचा डाऊट नको. बट हे 75, 80च्या पर्सेंटाईलच्या जवळपास पाठीमागे असेल ना 77, 76 तर तुम्ही तुमच्या लेवलनुसार डिसाईड करा मला अबोव्ह 80%चा काम करायचं की बिलो 80%चा. बट सर तुम्ही हे नाही सांगितलं 15 जुलैच्या पुढे काय करायचं यांनी. म्हटलं सोपं आहे ना, 15 जुलै जसं आलं तुम्हाला कळलं की आता प्रीची एक्झाम येणार आहे, मग मेनचं काय करायचं थोडं कमी करायचं आणि प्रीचं काय करायचं थोडा स्टडी काय करायचा वाढायचा. मॉक पण इथं मग अल्टरनेट होती, तिथं मॉक डेली बेसिसवर करायची. तुमचं हे वीक पॉईंटचं प्रॅक्टिस आहे तर काय करायची अजून पेपर जवळ आला 20, 22, 24 जुलैच्या दरम्यान मग वन साइड काय करायची इकडे प्रॅक्टिस पण इकडे मॉक पण द्यायचा आणि साइड बाय साइड काय करायची प्रत्येक टॉपिकचे क्विजेस मधून काय करायची प्रॅक्टिस साइड बाय साइड काय करायची प्रीची चालू ठेवायची, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. मॉक कोणते द्यायला पाहिजे सर, एकाच सोर्सचे द्यायला पाहिजे का नाही, मला वाटतं की ऍटलिस्ट कमीत कमी 2 सोर्सचे द्यायला पाहिजे आणि बाकीच्या पण ज्या सोर्सच्या लाईव्ह फॉर्मॅटमध्ये मॉक येतात तर ते द्यायला पाहिजे. सर 2 सोर्स नेमकी कोणकोणते सांगताल तुम्ही, सजेस्ट कोणते करताल? मी पहिला सजेस्ट करेल हॉलिवूड कंपल्सरी करा आणि दुसरा सजेस्ट करेल गाईडली, तर त्याच्या तुम्ही मॉक प्रॉपर पद्धतीने द्यायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त सर दुसरं कोणतं अड्डा वगैरे 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 तो तुमचा कॉल राहील. मी तर पहिले 2 जास्त प्रिफर करेल. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आलो तो आम्ही पुढे आलो तो 65 ते 80% मध्ये. तर 65 ते 80% ज्यांचा येतो ओव्हरऑल मॉकचा तर ह्या मुलांचा जनरली सीन काय माहिती का, 65 ते 80% किंवा 60 ते 80% ह्या मुलांचा जनरली सीन काय याच्यामध्ये यांचं नाही का क्वांट एलआर आणि इंग्लिश ह्या 3 पैकी काय असतो की 2 सब्जेक्ट चांगले असतात किंवा एक सब्जेक्ट खूप भारी असतो, एक सब्जेक्ट ॲव्हरेज असतो आणि एक सब्जेक्ट काय असतो बिलो ॲव्हरेज असतो. कोणता पण असेल, काहींचा क्वांट असेल, काहींचा एलआर असेल, काहींचा इंग्लिश असेल, असा काहीतरी सीन असणार आहे. तर आता इथं व्यवस्थितरित्या बघा ज्यांचं जर 65 ते 80च्या दरम्यान आहे तर अशा मुलांनी काय करायला पाहिजे, जर तुमचा क्वांट चांगला आहे तर क्वांटला जर तुमचे पर्सेंटाईल 80च्या वरती येत असेल त्या पर्टिक्युलर सेक्शनला बरं का येत असेल तर तुम्ही या क्वांटचं थोडंफार मेनचं प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजे, जसं की DI, जसं की मेनचं बेसिक लेवलची प्रॅक्टिस. जर अजून चांगलं असेल तर तुम्ही सेक्शनल मॉक मेनच्या देऊ शकताय. सिमिलरली एलआर जर तुमचा चांगला असेल, एलआरला 80% वरती येत असेल तर एलआर वरती तुम्ही काय करू शकताय, सेम क्वांटला सांगितलं तसं, सेम इंग्लिशला 80% वरती जसं क्वांटला सांगितलं अगदी तसं. बट जर सर कमी येत असेल तर हा जर अवरेज असेल एलआर तुमचा, फॉर एक्झाम्पल एलआर तुमचा अवरेज आहे किंवा क्वांट तुमचा अवरेज आहे, तर मग काय करायला पाहिजे, याच्याकरता काय करायला पाहिजे का ह्या अवरेज वरून बेस्ट करता याला काय करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. काय प्रॅक्टिस करायला पाहिजे अवरेज वरून अबोव अवरेज तुम्हाला करायचं असेल ह्या सब्जेक्टवरनी तर याची काय करायला पाहिजे प्रॅक्टिस डे 1 पासून, म्हणजे आजपासून जेव्हापासून तुम्हाला हा व्हिडिओ भेटला, जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघितला तेव्हापासून तुम्हाला काय करायचंय एलआरची किंवा तुमचा जो काही वीक सेक्शन आहे किंवा जो तुम्हाला वाटतो की बिलो अवरेज आहे तर त्याची काय करायला पाहिजे किंवा अवरेज आहे त्याची तुम्हाला काय करायला पाहिजे प्रॅक्टिस करायची आणि त्याला कुठं काय करायचं वरती नेऊन ठेवायचं. आणि तिसरा सब्जेक्ट तुमचा कोणता पण असेल क्वांट एलआर इंग्लिश तो बिलो अवरेज आहे, तुमचा काय बिलो अवरेज आहे
जर बिलो ॲव्हरेज असेल तुमचा तर त्या सब्जेक्टचा काय करणं आहे तुम्हाला, सर्वात जास्तीत जास्त अभ्यास करणे. मग तो तुमचा क्वांट असेल, LR असेल किंवा इंग्लिश असेल, हे बाकी सब्जेक्ट जे चांगले आहे त्याचं थोडंफार मेनचं करा. बट सर्वात जास्त तुमचा टाइम आहे जो बिलो ॲव्हरेज आहे तर त्याला द्या. कारण तुमची हे जे पर्सेंटाईल आहे 65 ते 80% हे फक्त एक सेक्शन मुळे काय करतंय, मार्क खातंय. जर एक सेक्शन मुळे मार्क खातंय तर तुम्हाला तो प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला क्वांट, LR, इंग्लिश याच्यापैकी जो तुमचा बिलो ॲव्हरेज आहे तो तुम्हाला प्रत्येक एक्झामला त्रास देणार आहे. काय प्रत्येक एक्झामला तुम्हाला त्रास देणार आहे. आणि आता कुठेतरी आत्ताच सीझन चालू होतोय, तर आता सीझन चालू होतोय तर मला वाटतं की त्याच्यावरती काम करण्याची योग्य वेळ आहे. त्याच्या आधीच होती वेळ, बट ठीक आहे, आतापर्यंत केलं असेल नसेल केलं, किती केलं असेल, व्हॉटेवर अनेक काही प्रॉब्लेम झाले असेल, भरपूर काही संकट आले असतील, काही पण, बट मला वाटतं की इथून पुढे प्रॉपरली 100% द्या. आणि मनामधली ती मरगळ पहिली बाजूला काढून टाका की माझा सर स्कोरच वाढत नाही. हो सर मी लई मरमर करतो. आपण जेव्हा विचारतो त्यावेळेस मुलं सांगतात की सर मी एवढंच करतो, सर मी एवढंच करतो. अनेकदा असं होतं की ज्यावेळेस मुलांसोबत कम्युनिकेशन होतं त्यावेळेस त्यांना विचारलं की किती तास अभ्यास करता बुवा, सर मी लई करतो, बट किती, 1 दिवस करतो, 2 दिवस करतो, 3 दिवस करतो, 4 दिवस करतो, 5 दिवस करतो, 6व्या दिवसापासून पुन्हा हे होतं. आणि पुन्हा सांगतो की जो तुमचा वीक सब्जेक्ट आहे तर त्याला तुम्हाला नाही का एक एक्स्ट्रीम पॉईंट पर्यंत तुम्हाला खेचावंच लागणार आहे. तो पीक पॉईंट पर्यंत तुम्ही एकदा खेचलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल. आणि पुन्हा सांगतो की तुम्हाला चांगल्या प्रकारेच अभ्यास करावा लागेल. आणि चांगल्या प्रकारे जेव्हा तुम्ही अभ्यास करताल तेव्हा ऑटोमॅटिकली काय होणार आहे, हा सेक्शन प्रॉपरली क्लिअर होईल. तर अशा मुलांना काय आहे की तुम्हाला सांगितलं की ह्या मुलांना 65 ते 80% यांना हायब्रिड स्टडी प्लॅन दिला. हायब्रिड काय सर, असा काय शब्द वापरताय, म्हटलं प्री आणि मेनचा काय केलंय, कॉमन दिलाय. तर त्यांनी काय करायला पाहिजे, जे सेक्शन चांगले आहे, कारण तुम्ही नुसतं प्रीवर खेळता कामा नये, नुसतं प्री करता कामा नये. जे सब्जेक्ट तुमचे प्रीला चांगले तर त्यांचं मेनचं प्रिपरेशन करा. जे प्रीला खूप जास्त मार्क खाताय त्यांची जादा प्रॅक्टिस करा. आणि जो ॲव्हरेज आहे तर त्याला प्रीला अजून काय करता येईल, ॲव्हरेजच्या वरती कसं नेता येईल त्याच्याकरता प्रॉपरली प्रॅक्टिस करा. काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे वगैरे 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 राम मंत्राचा आपला व्हिडिओ आहे, प्लेलिस्ट मध्ये जा, क्विक टिप्स मध्ये, तर तिथं भरपूर डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही प्रॉपर पद्धतीने बघा. तर 65 ते 80% मुलांना एक रूपरेषा आली असणार आहे की आम्ही काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर आहे की तिसरी कॅटेगरी आहे की ज्यांचा पर्सेंटेज 60च्या खाली येतोय, 60% खाली येतोय. तर अशा मुलं म्हणत असतील की सर हे मॉकला खूपच कमी येत आहे वगैरे, आमचं निघेल की नाही वगैरे वगैरे. आणि ह्या मुलांचा सर्वात मोठा इश्यू काय माहिती का, जोपर्यंत मॉकला पर्सेंटाईल दिसत नाही, मुलांचाच नाही म्हणा, प्रत्येक आपली ह्युमन टेंडन्सी तशी असते, पर्सेंटाईल आपल्याला दिसत नाही ना, आपला अभ्यास करण्याचे शोल्डर ज्यावेळेस आमचा कॉन्फिडन्स असतो त्यावेळेस आम्ही एकदम शोल्डर वरती घेऊन आम्ही अभ्यास करतो, काम करतो, सर्व काही. पण ज्यावेळेस आमचे पर्सेंटाईल मॉक मध्ये असे दिसतात ना, तर आम्हाला वाटतं की कुठेतरी सेल्फ डाऊट येतो की माझ्याकडून होईल का, माझे तर पर्सेंटाईल एवढे कमी येत आहे, माझ्याकडून होईल का. सर्वात महत्वाचं आहे की होईल किंवा नाही होईल हा प्रश्न विचारण्याचं तुमचं सध्याची वेळ नाही. तुमचं सध्याची वेळ आहे की काम करणं. कशावर काम करणं, अभ्यास करणं. अभ्यास कसा करणं, मला वाटतं की एक प्रॉपर डायरेक्शन करणं. प्रॉपर डायरेक्शन कुठून भेटेल, तर मला वाटतं की तुम्ही ज्या ज्या क्लासेसला असताल तिथं जा, ज्या क्लासेसला असतात काय करा, तिकडे जा आणि तिथून काय करा की तुम्ही प्रॉपरली त्यांच्याकडून काय करा की अनालिसिस करून घ्या, त्यांच्याकडून गायडन्स करून घ्या. किंवा एखादा तुमच्या जवळपास एखादा सिनियर मित्र असेल तर त्यांच्याकडून प्रॉपरली गायडन्स घ्या आणि इथून काय करा की अभ्यास करा. सर थोडंफार तुम्ही पण रूपरेषा सांगा ना, एवढं सांगूच राहिले मी. म्हटलं 60%च्या खाली जेवढे पण मुलं आहेत ना, तर एकच आहे की तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागणार आहे. आणि दुसरं तुमचे पर्सेंटाईल कमी म्हणजे तुमची प्री एक्झाम निघणार नाही का, हे काय आहे, असं भरपूर स्टुडंट आहे की त्यांचे मॉकला पर्सेंटाईल कमी येतात बट पेपर त्यांचे प्री एक्झाम निघून जातात. आता आरबीआयला पण असं भरपूर जण झाले की इकडे नाही का पर्सेंटाईल खूप कमी येत होता बट आरबीआयची त्यांना प्री निघाली, त्यांनी प्रॉपरली मेन्स पण एक्झाम दिली. तर सांगायचं तात्पर्य काय की मॉकचे पर्सेंटाईल सर्वच काय असं डिसाईड करत नाही की तुमचा ऍक्च्युअली एक्झामचा पेपर निघणार आहे. फक्त काय की जर तुमचे पर्सेंटाईल कमी येत आहे तर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. तर अशा मुलांनी सध्यापासून डे 1 पासून तुम्हाला काय करायचं, प्रीवरती फोकस करायचा. बट प्रीवरती फोकस करत असताना पहिले 10 ते 12-15 दिवसामध्ये तुमचं टार्गेट पाहिजे का तुमचे रोज ईच आणि एव्हरी डेला तुमचे पर्सेंटाईल काही ना काही काय झाले पाहिजे, इम्प्रूव्ह झाले पाहिजे. सर कधी कधी ज्यादा येतात, कधी कधी कमी येतात. मी म्हणलं येऊ दे ना. जर फॉर एक्झाम्पल आज मंडे फॉर एक्झाम्पल आज तारीख आहे 28 तारीख आहे आणि जर तुम्ही बघताय की 6 तारखेला, तर 28 तारखेला तुमचं नाही का ह्या 3 सेक्शनचे पर्सेंटाईल काय येत होते आणि 6 तारखेला तुमचे पर्सेंटाईल काय येत आहे, तर याच्यामध्ये कुठं ना कुठं तुमचा काय असणार आहे, डिफरन्स निर्माण झाला पाहिजे. जर डिफरन्स निर्माण होत असेल तर समजून घ्यायचं की आपण एकदम प्रॉपर डायरेक्शनने प्रॉपर पद्धतीने अभ्यास करतोय. आणि ह्या मुलांना सांगणं आहे की
तुमचे पर्सेंटाईल कमी येत आहे म्हणून काही हे करू नका. अभ्यासाची गती वाढवा, अभ्यासाचा स्पीड वाढवा आणि प्रॉपर पद्धतीने करा. स्टडी प्लॅन काय काय करायला पाहिजे इथं मी डिटेलमध्ये सांगत नाही. याच्याकरता राम मंत्राचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये भरपूर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या पर्सेंटाईलच्या मुलांनी काय काय करायला पाहिजे, कसं कसं करायला पाहिजे, त्या सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि ज्या मुलांचा या मागच्या मध्ये पण हे जो बिलो अवरेज वाला होता म्हणजे इव्हन अवरेज वाला होता तर याच्या सेक्शनल मॉक तुम्ही ज्यादा द्या बरं का प्रीच्या. याला जर अबो अवरेज करायचं असेल तर सेक्शनल मॉक ज्यादा द्या. अजून दुसरा एक्सपेरिमेंटल आहे, कोणत्या तरी एखाद्या मित्राची काय करायची स्वतः ती मॉक द्यायची आणि तीच मॉक काय करायची मित्राला द्यायला लावायची आणि पाठीमागून काय करायची ती मॉक्स तुम्ही स्वतः बघायची. तिथून तुमची इम्प्रूव्हमेंट जे आहे अबो अवरेज जाण्याकरता तुम्हाला कळेल की मला काम करण्याकरता कुठं काम करू शकतोय. तर त्यावेळेस तुम्हाला काय करतील त्या गोष्टी प्रॉपरली रिअलाइज होतील. आणि जेव्हा सर्वात महत्वाचं असतं की गोष्टी तुम्हाला रिअलाइज होणं खूप गरजेचं असतं. कारण असं वाटतं की अरे याला तर पर्सेंटेज 90-95 येतो, नेमकी वेगळं काय करतो. ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस कळतं राव हा नाही का मी पण असंच करतोय, फक्त मला काय की थोडा माझा ह्या टॉपिकला स्पीड कमी पडतोय, बाकीचं ही गोष्ट मी याच्यापेक्षा फास्ट करतोय. म्हणजे काय तुमचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट हे दोन्ही कळणं खूप जास्त गरजेचं आहे. दोन्ही कळते त्यावेळेस तुमचं नाही का अभ्यासाला रिडिंगला तुम्ही प्रॉपर डायरेक्शननी प्रॉपर वेळेवर जाता. अभ्यास करताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं आणि संध्याकाळी जाताना पण काय राहतं की चेहऱ्यावर स्मित राहतं. कधी ज्यावेळेस तुमचं कळून जातं की तुम्ही कुठं कमी पडताय कुठं ज्यादा पडताय, तुम्हाला माहिती असतं काय करायचं. आणि जेव्हा काही करायचं माहिती नसतं तेव्हा कुठेतरी आमचं रॅन्डमली राहतं, त्यावेळेस आमचा स्टडी प्लॅन पण प्रॉपरली नसतो. येणार काहीतरी आम्ही सॉल्व्ह करणार आणि पुन्हा जाणार, त्यातून इम्प्रूव्हमेंट किती होती काय होती हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय, त्याच्यात आपण पडणार नाही. ठीक आहे चला, तर इथपर्यंत आलो आपण क्वांट याला इंग्लिशचं. तर हे बिलोवाल्यांनी काय लोड घ्यायचं नाही, बट सध्यापासूनच तुम्ही प्रीवरती जास्त फोकस करा. जेवढं तुम्हाला काम करता येईल तेवढं प्रॉपर पद्धतीने करा. ठीक आहे. आणि हे 60% खाली येतात जनरली यांचे 2 किंवा 3 सब्जेक्ट मध्ये काय असतात की ते अवरेज असतात किंवा अवरेज पेक्षा काय असतात खाली असतात. तर अशा मुलांनी प्रॉपर पद्धतीने करा जेणेकरून तुमचं होईल. होणार नाही अशातला भाग नाही, होईल, फक्त प्रॉपर पद्धतीने करा. आणि ताकद एवढी लावा की आतापर्यंत तुम्ही आणि पॉझिटिव्ह वेनी जर ताकद लावली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट होईल. ठीक आहे. सॉरी ओके चला, इथपर्यंत मला वाटतं की सर्व काही गोष्टी आल्या. इथपर्यंत सर्व काही जेवढ्या गोष्टी मला तुम्हाला कन्वे करायच्या तेवढ्या गोष्टी इन शॉर्ट मी कन्वे केल्या. तर अजून एक दुसरा आहे की नाही का सर्वात महत्वाचं की मुलांचं काहींचं म्हणणं होतं की सर मागच्या वेळेचा कटअप बिटअप तुम्ही घेतला नाही गो याच्यावरती. मी म्हणलं कटअप डोक्यात ठेवून जाऊच नका. ऍक्च्युली जेव्हा आपण कटअप डोक्यात ठेवून जातो ना तर काय होतं की आमचं नाही काही अभ्यास करताना पण आम्ही काय करतो आम्हाला स्वतःला एक बंधन घालून टाकतो की मला एवढे मार्क आले पाहिजे. आणि आमचं काय होतं की प्रत्येक मॉक किंवा प्रत्येक एक्झामला जाताना काय होतं की इश्यू होतो. काय होतो इश्यू, कसला इश्यू होतो सर, इथं बघा जेव्हा तुमच्या डोक्यात असतं ना की मागच्या वेळेस 57 ला कटअप लागला होता, 58 ला लागला होता, 60 ला लागला होता, 62 ला लागला होता, आणि पेपर जर तुमच्या शिपला अवघड असेल आणि पेपरचे अटेम्प्टच होऊ नाही राहिले तसं, आणि फॉर एक्झाम्पल तुमचा LR भारी सेक्शन आहे आणि LR ला तुमचा अटेम्प्ट नाही झाले चांगले, तर काय होतं की तुम्हाला वाटतं की जो सेक्शन माझा नाही का 25-30 मार्क देणार होता तर सेक्शनचेच अटेम्प्ट झाले नाही. मग काय होतं की आमचं काय होतं की इश्यू काय होतो की आमचे पुढील जे सेक्शन आहे ना ते मार्क खातं. आणि जर आम्हाला वाटतं की जर पेपर सोपा आला तर आम्ही काय होतं यार माझे LR चे 30 झाले, क्वांटचे पण 25 झालेले, म्हणजे काय माझे लय अटेम्प्ट झाले. आणि आमचं काय होतो की मध्येच काय होतो की सेलिब्रेशन मोड ऑन होतो, तर त्याच्यामुळे काय होतं की इम्पॅक्ट होतो. म्हणून सांगतो की नाही का कट ऑफ डोक्यात ठेवून चालू नका. ठेवायचंच असेल डोक्यात तर सिलेबस डोक्यात ठेवा. ठेवायचंच असेल तर अनालिसिस मध्ये जे पॉईंट तुम्हाला कळतात की माझं याच्यावरती काम करणं गरजेचं आहे तर ते पॉईंट डोक्यात ठेवा आणि त्याच्यावरती काय करा प्रॉपर पद्धतीने काम करा. तर मला वाटतं की कट ऑफ जर तुम्ही डोक्यात ठेवून पुढे चालले तर कुठंतरी मला काय वाटतं की प्रेशर तुमच्यावरती जर थोडंफार इकडे तिकडे झालं तर प्रेशर जास्त बिल्ड होतो आणि पेपरला काय होतो की गेम होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे कट ऑफ डोक्यात ठेवून चालू नका. जसं पिच आहे तसं काय करा की तुम्ही प्रॉपर पद्धतीनं बॅटिंग करा. ठीक आहे चला, तर ते झालं. दुसरा एक मुलांचा एक डाऊट होता की काय सर लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी वगैरे आम्ही बघूनच जातोय वगैरे, तर स्ट्रॅटेजीचं काय सर आदल्या दिवशी बघायला पाहिजे किंवा नाही. तर मी बोलतो की नाही का स्ट्रॅटेजी ही नाही का पेपरच्या 1 दिवस आधी बघण्याची गोष्ट नाहीये. तर स्ट्रॅटेजी नाही का तुम्हाला आज ठरवायची की तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे आणि ती स्ट्रॅटेजी तुम्हाला येणाऱ्या 1 महिन्यापर्यंत इम्प्लिमेंट करायची. आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये असं पूर्णपणे तुम्हाला बांधून नाही ठेवायचं की दरवेळेस मी ह्याच पद्धतीने करेल. जसा पेपर येईल त्याच्यानुसार तुम्हाला स्विच करता आला पाहिजे. जनरली स्ट्रॅटेजी तुमची काय पाहिजे, क्वांट सेक्शन करता तरी बोलतो मी, तर क्वांट करता तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे पेपर सॉल्व्ह करताना पहिलं पाहिजे तुमचा बेसिकचा जेवढा पार्ट आहे तर तेवढा तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा DI वाला सेट आणि त्याच्यानंतर तुमचा कोणता अरिथमॅटिक वाला सेट. ही झाली तुमची एकदम
सिंपल वाली स्ट्रॅटेजी. बट याच्यामध्ये आम्ही काय करतो की समजताना थोडेसे काय गफलत करतो. बेसिक म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो की बेसिक झाल्याशिवाय आम्ही डीआय कडे जाणार नाही आणि डीआय झाल्याशिवाय आम्ही अरिथमेटिक कडे जाणार नाही. इकडे बघा दादांनो, हे बेसिक मध्ये काय येतं तुमचं सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज कंपॅरिझन आणि नंबर सिरीज मध्ये मिसिंग आणि रॉंग नंबर. तर कधी कधी काय होईल, काही एखादं सिम्प्लिफिकेशन त्या मोमेंटला जमणारच नाही, एखादी नंबर सिरीजचं लॉजिकच लागणार नाही, रॉंग नंबर सिरीज आम्हाला बसणारच नाही. तर माझं म्हणणं आहे की नाही का, त्या मोमेंटला त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यात जादा वेळ घालू नका. कारण तुमचा जो फ्लो आहे ना, तो फ्लो क्वेश्चन 1 पासून ते क्वेश्चन 30 पर्यंत जाऊ द्या. जो क्वेश्चनला स्टक होईल, मग तो भले बेसिक असो, जिथं तुम्ही स्टक होईल किंवा जिथं तुम्हाला वाटतं की माझं लॉजिक नाही बसू राहिलंय, तिथं जादा वेळ देऊ नका. त्याला स्किप करा किंवा त्याला रिमार्क करा आणि पुढे काय करा, निघून चला, जेणेकरून तुमचा टाइम सेव्ह होणार नाही. दुसरा एक मुलांचा डाऊट असतो की सर हे रॉंग नंबर सिरीज आहे ना, मॉक मध्ये सॉल्व्ह होतच नाही. मॉक मध्ये जनरली रॉंग नंबर सिरीजचं काहीतरी खूपच येडेवाकडे लॉजिक दिलेले असतात. तर माझं म्हणणं आहे की रॉंग नंबर सिरीज असेल किंवा मिसिंग नंबर सिरीज असेल, त्याचे नाही का क्वेश्चन आला तर ठीक आहे, नाही आला तर इट्स ओके. बट क्वेश्चन आम्ही सर काही मुलं असे की मॉक मध्ये रॉंग नंबर सिरीज अटेम्प्टच करत नाही. मॉक मध्ये अटेम्प्ट नाही केल्यामुळे काय होतं की पेपरला हिंमतच होत नाही रॉंग नंबर सिरीज अटेम्प्ट करायची. माझं म्हणणं आहे की पेपरला नाही रॉंग नंबर सिरीज जर 5 आल्या, त्याच्यापैकी 3, 4, 5 सोप्या असण्याची दाट शक्यता आहे. 3, 4, 5 तर सर तुम्ही 5 सांगितलं. मी म्हणलं काही काही शिफ्टला 3 सोपे असतील, एक मॉडरेट असेल, काही काही शिफ्टला 4 सोपे असेल, एक आउट ऑफ बॉक्स असेल, काही काही शिफ्टला 5 सोपे असेल. तर माझं सांगायचा मुद्दा काय की जी आउट ऑफ बॉक्स आहे ना, त्याचं लॉजिक आपल्याला विदिन टाइम मध्ये लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर त्याला स्किप करायचं. म्हणजे त्याच्यावर काय करायचा, लोड घ्यायचा नाही. सिमिलरली जो तुमचा डीआय आहे, तर डीआय जो सोपा असणार आहे पेपरमध्ये, तो डीआय पहिल्यांदा पिक करा. 2 डीआय असतील, 3 डीआय असतील किंवा 2 डीआय, 1 कॅल्क्युलेटर असेल, जो सोपा वाटतोय तो डीआय काय करा, पिक करा. आणि अरिथमॅटिकचं पण मी तुम्हाला बोललो, अरिथमॅटिकला सर्वजण इग्नोर करतात. तर अरिथमॅटिकचे जे जे सोपे क्वेश्चन वाटतंय ना, ते प्रॉपर पद्धतीने करा. ही झाली आमची एक स्ट्रॅटर्जी. मग एकच स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे का, मी म्हणलं नाही, दुसरी स्ट्रॅटर्जी आमची असायला पाहिजे. त्याच्यात पण बेसिक आहे, त्याच्यात पण डे आहे आणि त्याच्यात पण अरिथमॅटिक. सर सेम तर आहे म्हटलं, हा इथं सेम तर आहेत, बट इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं व्हॅरिएशन करता आलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की डीआय अवघड आहे, तर तुम्ही अरिथमॅटिक घ्यायला पाहिजे. अरिथमॅटिकचे काही क्वेश्चन तुम्ही करायला पाहिजे. जर तुम्हाला डीआय जास्त अवघड वाटतंय मॉकला किंवा पेपरला, तर अशा ठिकाणी तुमची अरिथमॅटिकची क्वेश्चनची प्रॅक्टिस जादा झाली पाहिजे. सर अरिथमॅटिकचं आमची हिंमतच होत नाही करायला, तर अशा मुलांनी काय करायला पाहिजे, तर गाईडलीला भरपूर सेक्शनल मॉक आहे. गाईडलीला भरपूर सेक्शनल मॉक असतात 23-24च्या. तर अशा मुलांनी काय करायचं, सेक्शनल मॉक घ्यायच्या आणि सेक्शनल मॉक काय करायच्या, फक्त आणि फक्त त्या सेक्शनल मॉक मधलं काय करायचं, अरिथमॅटिक काय करायचं, सॉल्व्ह करायचं. अशा जर अरिथमॅटिक जर प्रॉपर पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलं, अशा 10, 12, 15 एक मॉक जर तुम्ही सॉल्व्ह केल्या, त्याच्यात ओनली आणि ओनली अरिथमॅटिक सॉल्व्ह केलं, तर ऑटोमॅटिकली तुमचं काय होणार आहे की अरिथमॅटिक प्रॉपरली तुमचं पेपरमध्ये मॉकमध्ये इम्प्लिमेंट व्हायला प्रारंभ होणार आहे. बट त्याच्या आधी अरिथमॅटिक तुम्हाला यायला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं आहे की एक आपली प्लेलिस्ट झाली, ती आत्ताच लेटेस्ट प्लेलिस्ट घेतली, टॉपिक वाईज प्रिलिमची प्लेलिस्ट. तर ती पेपरच्या आधी 10 ते 15 दिवस आधी जर तुम्ही बघितली, तर तुम्हाला अरिथमॅटिकला क्वांटच्या सेक्शनला चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि सर एलआर करता काय पाहिजे, एलआर करता पण सेम बेसिक, त्याच्यानंतर पझल वगैरे आणि लास्टला थोडेसे 1-2 सेट तुम्ही बेसिकचे ठेवू शकताय, जेणेकरून काय होईल का कधी लास्टचे 2-3 मिनिटं उरले तर तिथे आम्ही बेसिकचा अटेम्प्ट करू शकतोय. त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी पाहिजे. स्ट्रॅटेजी तुम्ही आज ठरवा, 1 महिनाभर इम्प्लिमेंट करा, तेव्हा ती स्ट्रॅटेजी काय होईल, तिथं होईल. आदल्या दिवशी तुम्ही जी काही स्ट्रॅटेजी ऐकता किंवा बाकी जण सर्वजण सांगतील का हे करा ते करा वगैरे, एकदम सडन मोमेंटला तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलं तर प्रॉपरली तुम्हाला काय होत नाही, तिला इम्प्लिमेंट होत नाही किंवा इम्प्लिमेंट होणार पण नाही किंवा तुमचा गेम होण्याचे चान्सेस आहे. तर जी तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरायची, जी तुम्हाला कन्व्हिनियंट वाटते, तर ती हे करा. बट त्याच्यामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला आत्तापासून ठेवावं लागणार आहे. डिपेंड करेल पेपर कसा आहे, काय आहे वगैरे त्याच्यावर. आणि पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला मॉक सॉल्व्ह करताना आत्तापासून शेवटच्या सेकंद पर्यंत पूर्ण एनर्जी ना पूर्ण येणे, गिव्ह अप नावाची गोष्ट करायची नाही. जिथं जिथं तुमचा गेम होईल तिथं स्वतःला पुश करा आणि शेवटपर्यंत चालू ठेवा. आणि ह्या गोष्टीतून जेव्हा तुमच्या मॉक मध्ये गेम होतो, तिथून तुम्ही कम बॅक करता. ही जी गोष्ट तुम्हाला शिकायला देते ना, ती कोणतीच मॉक आणि कोणतीच एक्झाम देत नाही. असं अनेक पेपरला होतं. तर मला वाटतं की ती गोष्ट तुम्हाला, या कमबॅक वाली जी गोष्ट आहे ना, बाउन्स बॅक वाली गोष्ट, ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट देईल. ठीक आहे, चला आता मी भरपूर प्रवचन केलंय. तर मी काय करतो की पुढील सर्व काही गोष्टी आता इंग्लिश बाबत सुभाष सरांकडे हे करतो, हँडओव्हर करतो. तर प्रॉपरली तुम्ही कन्वे करा. ठीक आहे, चला. सो हॅलो एव्हरीवन, मी सुभाष सर. मी आपले काही मेंटरशिप बॅचमध्ये तुम्ही माझ्याबद्दल आपण इंटरॅक्शन झालेलंच आहे.
आपण आज जसं राम सरांनी सांगितलेलं इंग्लिशचे क्वांटेलरची स्ट्रॅटेजी सांगितलेलीच आहे. तर मी आज मी पुढचं इंग्लिश स्ट्रॅटेजीबद्दल सांगतो. ठीक आहे. तर आपल्याला जसं राम सरांनी सांगितलं की कोणते 2 प्लॅटफॉर्म तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज करा. त्यांचा कोणते पण 2 प्लॅटफॉर्म वरती तुम्ही मॉक टेस्ट दिले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये जर क्वेश्चन डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन आला तर त्याला तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे. ठीक आहे. तर जसं राम सरांनी सांगितलं की क्वांटेलरमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन आणि 20 मिनिट्स आहे. त्याचंच तुम्हाला बर्डन आता इंग्लिशवर आहे. त्याचे 5 मार्क्स तुमचे इंग्लिशमध्ये ॲड झालेले आहेत. तर मग आपल्याला इंग्लिशमध्ये जे आहेत 40 क्वेश्चन 20 मिनिट्स आणि 40 मार्क्स आहेत. तर मग तुम्हाला इंग्लिशमध्ये एक प्रॉपर स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला जावे लागेल, ज्या पद्धतीने तुम्ही अटेम्प्ट तर तुमचे मॅक्झिमम असतीलच, पण त्याचबरोबर तुमचं ॲक्युरसी पण 90% ॲक्युरसी पाहिजे. म्हणजे नुसते तुमचे अटेम्प्टच करून त्याचा उपयोग नाही, तर त्यामध्ये तुमचे ॲक्युरसी सुद्धा ठेवली पाहिजे. तर जसं आता तुम्हाला 40 क्वेश्चन 20 मिनिटे तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम स्पीड पाहिजे. आता तुमचं जसं की आपण बघतो मॅक्झिमम अटेम्प्ट विथ 90% ॲक्युरसी, हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. तर मग तुम्ही प्रिलिम्समध्ये फर्स्ट प्रिलिम्स अटेम्प्ट करताना तुमचं टार्गेट असल्यापैकी जे मिसलिनियस क्वेश्चन फर्स्ट तुम्ही मिसलिनियस क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजेत. जे मिसलिनियस क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर तुम्ही आरसी मधले अटेम्प्ट करायचं आहे. मिसलिनियस क्वेश्चन मी याच्यामुळे म्हणतो की मिसलिनियस क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स तिथे मिळू शकतात. कारण की आपण आरसी मध्ये रीड केल्यानंतर एक जर क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन जे असतात ते इनडायरेक्ट क्वेश्चन जे असेल त्यामध्ये आपला टाइम त्याच्यामध्ये वेस्ट होऊ शकतो. तर तोच टाइम आपण युटिलाइज करून ते मिसलिनियस क्वेश्चन मध्ये मॅक्झिमम मार्क्स तिथं फेच करू शकतो. त्यामुळे तुम्ही अगोदर मिसलिनियस क्वेश्चन सर्व अटेम्प्ट झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आता समजा एरर मध्ये तुमचे 2 ते 3 क्वेश्चनच अटेम्प्ट होतील. म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन तुमचे येतील तुम्हाला, त्यामध्ये 1-2 मध्ये कन्फ्युजन असेल, एररचे क्वेश्चन असतील त्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे कन्फ्युजन आहे की ते तुम्ही स्किप केला, किंवा पॅराजंबल असेल त्यामध्ये तुम्हाला लिंक बसली नाही, वर्ड स्वॅप असेल, वर्ड युसेज असेल, तर ह्या वेगवेगळे क्वेश्चन असतात. पण आपल्याला सगळंच आता 5 क्वेश्चन आहे एका टॉपिकवर, समजा पॅराजंबल याच्यावर 5 क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन आपल्याला चांगल्या पद्धतीने येतात, विथ कॉन्फिडन्स आपण ते अटेम्प्ट करतो. पण मग बाकीचे जे 2 असतात त्यामध्ये आपल्याला ते कन्फ्युजन असतं, किंवा आपल्याला ते समजा एखादा वर्ड युसेज मध्ये तो आपल्याला समजत त्याचा युज मध्ये नाही. समजा 3 ऑप्शन आहे त्याच्यामधले 2 मध्ये आपल्याला माहिती आहे काय त्याचा यूज आहे, पण तिसऱ्या ऑप्शन मध्ये माहितीच नाही, तर तो अटेम्प्ट होत नाही, तर तो स्किप केला तर बेटर राहील. त्याच्यामुळे समजा आपल्याला आरसीचे 10 क्वेश्चन आहेत त्यापैकी आपले 7 ते 8 आपण टार्गेट करू शकतो. आणि मिसलेनियस क्वेश्चन तुमचे याच्यामध्ये राहतील 30 क्वेश्चन. 30 क्वेश्चन मध्ये आपण 25 ते 30 क्वेश्चन 25 पर्यंत आपण अटेम्प्ट करून त्याच्यामध्ये समजा 25-30 असे मार्क्स घेऊ शकतो विथ ॲक्युरसी. त्यामुळं आपलं इंग्लिश चांगल्या पद्धतीने ते प्रिपेअर करायचं. आता इंग्लिशमध्ये तुम्ही आता या पद्धतीने राम सरांनी सांगितलं की ज्यांचे पर्सेंटाईल 60 पर्सेंटाईल येतात, 60 पर्सेंटाईल पेक्षा कमी, तर त्यांनी पहिलं मला वाटतं की आतापर्यंत त्यांचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे होतं. पण त्या 60 पर्सेंटाईल येतात तरी पण ते प्रिपेअर करतायत. तर त्यांच्यासाठी डेली त्यांनी रीडिंगवर जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. रीडिंग, ग्रामर रूल्स, व्होकॅब, ह्या 3 गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे तुमचा मॅक्झिमम टाइम जेव्हा तुम्ही इंग्लिशसाठी देताय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रीडिंग आणि ग्रामर आणि व्होकॅब समजा तुम्ही रीडिंग करताय त्याच रिलेटेड तुम्ही व्होकॅब करू शकता. समजा तुम्ही डेली रीडिंग करताय 1 ते 2 एडिटोरियल रीड करताय, त्याच्यामधले तुम्हाला जे न्यू वर्ड्स आहेत ते न्यू वर्ड्स लिहून घ्यायचे, स्वतः त्याचं मिनिंग काढायचं आणि मग
त्याचा युसेज वगैरे ते पण तुम्ही बघू शकता. जसं आणि त्याच्याबरोबरच न्यू वर्ड्स जे आहेत तुम्ही त्याचं सिनोनिम्स अँटोनिम्स पण ते तुम्ही काढायचे. त्यामुळे तुमचं रीडिंग चांगल्या पद्धतीने, आणि रीडिंग म्हणजे नुसती रीडिंग नाही तर रीडिंग म्हणजे इम्पॅक्टफुल रीडिंग पाहिजे तुमची. इम्पॅक्टफुल इन द सेन्स की जेव्हा तुम्ही रीडिंग करताय, नुसती रीडिंग भरभर रीडिंग करण्यात त्याचा काही उपयोग नाही. तर रीडिंग करताना तुम्ही प्रॉपर ग्रामर स्ट्रक्चर, त्यामध्ये त्या एडिटोरियलमध्ये त्याचं ग्रामर स्ट्रक्चर काय, वर्ड वेगवेगळे कोणते शब्द दिलेले आहेत, सेंटेन्स फॉर्मेशन कशा पद्धतीने झाले, ह्या गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे. तेव्हा तुमची रीडिंग चांगली होईल. त्याचा तुम्हाला परिणाम एक्झाम मध्ये दिसेल. त्याचा रीडिंगचा आणि एक्झामचा कसा आहे की आपल्याला इनडायरेक्ट आपण त्याचं क्वेश्चन आपण त्याच्यात बघू शकतो. जसं की रीडिंग मध्ये आपण रीड करतानाच आपल्याला जे शब्द असतात ते ऑटोमॅटिक आपल्या ध्यानात येतात. त्यामुळे रीडिंग ही अशा पद्धतीने झाली पाहिजे. ग्रामर रूल्स, तुमचे बेसिक जे ग्रामर रूल्स आहेत ते तुम्ही ग्रामर वगैरे ते तुम्ही क्लिअर कर पाहिजे. जसं की 120 ग्रामर रूल्स आहेत तुमचं, 120 रूल्स, आणि त्याच्याबद्दल तुमचं टेन्स असेल, तुमचं डिग्री असेल, याच्याबद्दल तुम्ही बेसिक नॉलेज घेतलं पाहिजे. ज्यावेळी मग तुमचे ग्रामरचे जे एररचे क्वेश्चन वगैरे ते असतील ते तुमचे चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होतील. त्याच्यात तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. आणि वोकॅब ही गरजेचीच आहे. वोकॅबचा यूज तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, त्याच्या क्लोज टेस्ट, आणि जे बाकी पण रेडी RC मध्ये पण त्याचा तुम्हाला युसेज दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला व्होकॅब तर ज्याचे वीक आहे व्होकॅब, त्या डेली 10 ते 10 वर्ड्स तुम्ही केलेच पाहिजे. आणि ज्यांचे पर्सेंटाईल 60 to 80 आहेत, 60 to 80, तर त्यांनी पण इंग्लिशचे एक फुल लेंथ सोबतच एक प्रिलिमची मॉक सुद्धा तुम्ही डेली अटेम्प्ट केली पाहिजे. आणि तुमचं समजा 60 to 80% येतात, व्हॅरी होत आहे, म्हणजे तुमचे कुठेतरी टॉपिक मध्ये तुमची ऍक्युरेसी राहत नाहीये. समजा RC मध्ये तुमचे काही रॉंग होत आहेत, एरर म्हणा किंवा पॅराजम्बल, त्यामध्ये तुमचं क्वेश्चन रॉंग होत आहेत, तर त्या क्वेश्चनवर तुमची इंडिव्हिज्युअली प्रॅक्टिस झाली पाहिजे. ते जे तुमचे रॉंग एरियाज आहेत त्याच्यावर तुम्ही सेपरेट प्रॅक्टिस केली पाहिजे. ज्यामुळे आपले 60 to 80% ते इम्प्रूव्ह होतात. आणि ज्यांचे पर्सेंटेज 80च्या अबोव आहेत त्यांनी, जसं राम सरांनी सांगितलं, 15 जुलै पर्यंत तुम्ही मेन्सवर फोकस करतात. आता इंग्लिशमध्ये तुम्ही मेन्सवर कशा पद्धतीने फोकस करणार, तर इंग्लिशमध्ये तुम्ही आपल्याला जर 30 मार्क्स आपले जे आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह साठी, आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला ईमेल, सिच्युएशनल अनालिसिस, रिपोर्ट रायटिंग और प्रिसाइज रायटिंग. तर मग तुम्ही याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. जसं की आपल्याला समजा तुमचे 80% येतात, म्हणजे तुमचे मॅक्झिमम इंग्लिशचे टॉपिक्स वगैरे तुमचं कव्हर आहे. तुम्ही कोणत्या डिफरंट टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही ते अटेम्प्ट करू शकताय. तर मग तुम्ही आतापर्यंत, म्हणजे आतापासून ज्यांचं टार्गेट आहे 80% येतात, म्हणजे तुम्ही मेन्स पर्यंत तुम्ही तर जाऊ शकताय. तर मग तुम्ही आता डायरेक्ट प्रॅक्टिस, म्हणजे टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता. कारण की आपल्याला ॲट द टाइम ऑफ मेन्स एक्झामिनेशन, जेव्हा आपलं मेन्स जी असते ऑप्शनल जे हे होते, जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह ओपन होते तेव्हा आपलं ब्लँक होऊन जातो. कारण की तिथं फक्त बटनाचा आवाज येतो, त्याचा आपल्यावर परिणाम होतो ना, आपण ब्लँक होऊन जातो, आपल्याला त्याबद्दल काही आठवतच नाही. त्यामुळं तुम्ही आतापासूनच ईमेल मध्ये फॉर्मल इनफॉर्मल लेटरचं तुम्हाला फक्त फॉर्मॅट बघणे, त्याची प्रॅक्टिस करणे, आणि सिच्युएशन अनालिसिस आणि प्रिसाइज रायटिंग याच्याबद्दल तुम्ही एक सिच्युएशन स्वतः एक सिच्युएशन घ्यायची आणि त्याच्याबद्दल माहिती आपण स्वतः टाईप करायचंय. त्याच्यामुळे तुमचा त्याच्यावर कॉन्फिडन्स येईल. राहिलं प्रिसाइज रायटिंग, याच्यामध्ये तर 1/3 पॅराग्राफ वगैरे करत असतो, एक पॅराग्राफ दिला असतो, त्याच्यामध्ये हे आपण अटेम्प्ट करू शकतो एक्झाम मध्ये. ईमेल आणि प्रिसाइज रायटिंग जरी सिच्युएशन मध्ये तुम्हाला जरी त्यावेळेस काही आठवलं नाही, तर आपण फर्स्ट याच्यावर टार्गेट करून यामधले आपण 20 मार्क्स पर्यंत तरी टार्गेट करून बाकीच्या सिच्युएशन वर काहीतरी त्या टायमाला काहीतरी राईट करून मार्क्स घेऊ शकतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला मेन्स मध्ये आहे, इंग्लिशच्या मेन्स मध्ये आहेत 40 क्वेश्चन 20 मार्क,
पण याच्यापेक्षा आपण तुम्ही ज्यांचे 80% आहेत ना, 80च्या अबव, डिस्क्रिप्टिव्हवर तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे. आणि जर आता जे न्यू असेल किंवा तुमचे 60 to 80 वाले, 60च्या अबव जे पर्सेंट आले, त्यांनी ह्या पद्धतीने तुमचा स्टडी प्लॅन ठेवला पाहिजे. आता 20 मिनिटं ठीक आहे, डेली एडिटोरियल 20 मिनिटं तर नाही, पण इथं 30 ½ hour to 1 hour तेवढी तुम्ही रीडिंग केली पाहिजे. याच्यामध्ये व्होकॅबचा पण तुमचा रोल राहील, त्यामुळे तुम्ही डेली व्होकॅब रिवाइज करणे गरजेचं आहे. प्रॅक्टिस न्यू टाईप ऑफ क्वेश्चन. आता काही वेळेस काय होतं की न्यू टाईप ऑफ क्वेश्चन येतात. लास्ट टाइम पण IBPS मध्ये इंग्लिशमध्ये नवीन टाईपचा फक्त क्वेश्चनचा टाईप बदलला होता, त्यामुळं बऱ्याच मुलांची गडबड झाली होती. त्यामुळे आपण इंग्लिश क्वेश्चनची प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे जे असं जसं सांगितलं की 2 ते 3 प्लॅटफॉर्मचा यूज करून तुम्ही आपण वेगवेगळ्या टाईपची क्वेश्चनची प्रॅक्टिस होऊ शकतो तुमची. ग्रामर रूल्स पण तुम्ही हे रिवाइज केले पाहिजे. आणि एक सेक्शनल मॉक ज्यांचं समजा फुल लेंथ म्हणजे तुमचे मार्क्स कमी येतात, पर्सेंटाईल कमी येतात, तर तुम्ही सेक्शनल मॉक अटेम्प्ट करू शकतात. त्याच्यानंतर ते अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे सेक्शनल मॉक देता, फुल लेंथ देता, किंवा जे मेन्स प्रिपेअर करता, मेन्स देताय, ते पण त्यांनी पण अनालिसिस खूप करणे गरजेचं आहे. तर अनालिसिसवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे तुम्हाला. आणि ज्यांचं मार्क्स कमी येतात त्यांनी तुमचं नोट्स वगैरे तुमचं मेंटेन ठेवायला पाहिजे. कारण की तुम्हाला कोणते तुम्ही चुका केल्यात मॉक्समध्ये किंवा क्विजेसमध्ये, तर त्या चुकाच तुम्हाला नंतर तुम्हाला टाळता आल्या पाहिजे. किंवा आता आपण एखादा ग्रामर रूल्स आपल्याला माहित नव्हता, पण तो तुम्हाला नंतर मॉक्समध्ये दिसला, तर तुम्ही नेक्स्ट टाइम जसं क्वेश्चन जर आलाय तर तुम्हाला तो अटेम्प्ट करता आला पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचे जे वीक टॉपिक वगैरे असतं, मी सांगितलं इंडिव्हिज्युअल, त्याच्यावर प्रॅक्टिस करून तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि हे तर आपलं याच्यामध्ये तर हे महत्वाचं आहे की फोकस ऑन ॲक्युरसी. मी अनालिसिस मध्ये पण आणि मेंटरशिप मध्ये पण सांगितलेलं आहे की तुमचे क्वेश्चन अटेम्प्ट कमी असले तर चालतील, पण तुमचे ॲक्युरसी मॅक्झिमम पाहिजे. कारण की ही आहे ऑल इंडिया एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये नॉर्मलाइज आपलं बँकिंग एक्झामिनेशन नॉर्मलायझेशन खूप मोठा रोल प्ले करतं, तुम्हाला तर माहिती. त्याच्यामुळं हे ॲक्युरसी खूप मोठा रोल प्ले करते. ठीक आहे. आणि मेन्स ठीक आहे. मग आता याच्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. याच्यामध्ये टाइम तुमचा व्हॅरी करेल. ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांनी टाइम जास्त दिला पाहिजे. ज्यांचं व्होकॅब वगैरे आहे, व्होकॅब तर सगळ्यासाठीच आहे, मेन्सवाले असो किंवा याच्यावाले असो, प्रिलिम्सवाले असो, किंवा त्यांचं हे असेल, व्होकॅब तर तुम्हाला सगळीकडेच येणार आहे. ग्रामर ज्यांचं तुमच्या ग्रामरमध्ये येत आहे त्यांनी पण याच पद्धतीने तुमचा टाइम डिवोट केला पाहिजे. ठीक आहे. ओके, आवाज येतोय का? ओके, आता काही क्वेश्चन आम्ही काय करतो की हे करतो, बट तत्पूर्वी नाही का एक अगोदरच सांगायचं राहिलं माझ्याकडून. हा, सुभाष सरांचा नाही का आरआरबीपीओचा इकडे स्कोर आहे. आरआरबीपीओला त्यांना मेन्स एक्झामला इंग्लिशला 28.75 होते, आणि इकडे IBPS PO मेन्स आहे तर 29.75 होते. तर त्यांना इंग्लिशमधला एक चांगल्या प्रकारे अनुभव आहे आणि त्यांनी रिअल एक्झाम मधून घेतलेले. तर थोडेफार प्रश्न ऍडजस्ट तुमच्या साईडने जे प्रश्न आहे तर मी ते सुभाष सरांना विचारतो. सर, आता इथं जनरली होतं की मुलांचं प्रॅक्टिस करताना अॅक्युरेसीवर फोकस करायचा, आणि पेपरला थोडीशी रिस्क घेऊ शकताय का बोला? प्रॅक्टिस करताना तर म्हणजे रिस्क तर म्हणजे कसं आहे, आपलं इंग्लिशमध्ये तरी रिस्क घेणं थोडं हेच आहे. कारण की इंग्लिशचं कसं आहे, तुम्हाला जे नॉलेज आहे तुम्ही ते तिथे यूज करू शकता. कारण आपलं क्वांट सारखं तुमचं म्हणजे त्या पाड्यात आहे किंवा त्याच्याबद्दल त्याचं रिलेशन आहे, त्याच्यानुसार तुमची ते करू शकता. पण इंग्लिशमध्ये त्याच्याबद्दल थोडं प्रॉपर नॉलेज पाहिजे, कारण की जे आपली ॲक्युरसी त्याच्यामध्ये हॅम्पर होऊ नये, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. ओके, दुसरं अजून एक आहे की नाही का सर, ज्यांचे नाही का पर्सेंटाईल 70च्या पुढे येत आहे, फॉर एक्झाम्पल एक ॲव्हरेज धरूयात आपण,
10 मॉकचा ॲव्हरेज काढलं तर इंग्लिशला 70% वरती येत आहे. तर अशा मुलांना नाही का वारंवार माझं सजेशन असतं की तुम्ही इंग्लिशच्या मेनच्या मॉक द्यायला पाहिजे वगैरे. आता त्यांनी ह्या मोमेंटला मेनच्या मॉक दिला त्यांना प्रीला बेनिफिट होईल का वगैरे? मी जसं स्टडी प्लॅन मध्ये सांगितलंच की 80% पर्यंत ज्यांची आहे तुम्ही मेन्सचं थोडं प्रिपरेशन सुरू करायला पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्ही टायपिंगवर हे करा. आणि जे मेन्स लेवलचे जे क्वेश्चन आहेत जसं मी आता अगोदर सांगितलंच की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून त्याचे मेन्स लेवलची प्रॅक्टिस करा. सेक्शनल मॉक द्या. म्हणजे ज्यांचं मेन्सच तुम्हाला करायचं तर त्यामधून तुम्हाला एक आयडिया येऊनच जाईल की मेन्स कशा पद्धतीने क्वेश्चन येत आहेत आणि त्याला कशा पद्धतीने आपल्याला टाइम डिवोट करायचा. ओके, ठीक आहे. चला, आय होप एवढेच प्रश्न माझ्या साईडनं होते. बाकी तुमच्या साईडनं काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. अजून क्वांटबद्दल असेल, LR बद्दल असेल किंवा इंग्लिशबद्दल असेल, अजून तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. सर माझा हा पर्सनल इश्यूज वगैरे वगैरे आहे तर सुभाष सर पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर देतील. आणि माझ्या संदर्भात काही असेल तर मी पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कन्वे करेल. तर मला वाटतं की आजचा हा स्ट्रॅटजीचा व्हिडिओ थोडा मोठा झाला, बट नाही का मला वाटतं की भरपूर काही बेनिफिशियल गोष्टी आम्ही तुम्हाला इथं कन्वे केलेल्या आहे. तर त्या गोष्टी नक्की बघा. आणि अजून जर तुम्हाला मेन्स करता जर हे करायचं असेल तर एक सुंदर अशी मेनची क्वांट गाथा बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर याच्यामध्ये क्वांट किती सोपा असू शकतोय बुवा, क्वांटच्या कन्सेप्ट किती करायला मजा येते बुवा, जर याचं जर ज्वलंत आणि जिवंत आणि एकदम त्याची पूर्णतः अनुभूती घ्यायची असेल ना तर मला वाटतं मेन्स क्वांट गाथा बॅचमध्ये तुम्ही घेऊ शकताय. याचे असं फुल हे नाही आणि फी पण खूप अशी आवाढव्य नाही, एकदम मापात फी आहे. तर ही बॅचचा तुम्ही ज्या मुलांनी बॅच परचेस केली त्यांच्याकडून नक्की एकदा फीडबॅक घ्या आणि त्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकताय. बॅच कुठून जॉईन करू शकताय? हे कन्सेप्ट किडा बाय राम सर हे ॲप आहे. तर इथून तुम्ही बॅच परचेस करू शकताय. ह्या ॲपवरती तुम्हाला बाकीचे पण आपले जे काही युट्यूबला लेक्चर होत आहे तर त्या युट्यूबच्या लेक्चरच्या माध्यमातून पण तुम्हाला सर्व काही गोष्टी इथं प्रोव्हाइड केलेल्या जातात ह्या ॲपवरती, PDF वगैरे सर्व. ठीक आहे, चला सर तुम्हाला काही बोलायचं आहे? थँक्यू. ओके, चला थांबूया तिथं. तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कन्वे करा. ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट. छानपैकी करा. काही डाऊट आला तर कन्वे करा. ठीक आहे, चलो बाय बाय.